कृष्णा कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे कृष्णा। देवकी नंदन तुमको वंदन, रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन, रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्रावण महिन्यामध्ये एकानंतर एक सणांची उत्सवच असतो आपल्याकडे। आता पहा, जसं आपलं राखी पौर्णिमेचा सण झाला की लगेच येत आहे आपल्याकडे कृष्ण जन्माष्टमीचा सण। कृष्ण जन्माष्टमीच्या सणासाठी आपण कृष्णाचा जन्म हा खूप उत्साहाने साजरा करतो। आपल्याकडे प्रत्येक मंदिरात आणि काही घरांमध्ये देखील बाळकृष्णासाठी छानसा झुला तयार केला जातो आणि तो झुला तयार करून कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा आनंदाने साजरा करतात। चला तर मग आपणही आपल्या घरी, आपल्या प्रत्येकाच्या घरीच बाळकृष्णाची मूर्ती असते, तर आपणही आपल्या घरी असलेल्या बाळकृष्णाला त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एक छानसा झुला तयार करूया। चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य। सर्वप्रथम या झुला तयार करण्यासाठी आपल्याला इथे बेस तयार करून घ्यावा लागणार आहे। बेस तयार करून घेण्यासाठी इथे मी फोम वापरलेले आहेत, थर्माकोलचे फोम वापरले आहेत। आपल्याकडे काही वस्तू वगैरे आल्या तर त्या पॅकिंगमध्ये थर्माकोल येतात, तर ते जपून ठेवलेले असतात, तर ते थर्माकोलचे फोम मी वापरले आहे। तुमच्याकडे समजा थर्माकोल नसेल तर काही वस्तूंचे किंवा मुलांचे खेळण्यांचे वगैरे बॉक्स जर असतील तर त्या बॉक्सचा वापर देखील तुम्ही बेससाठी करू शकता। तर अशा प्रकारे बेस करण्यासाठी थर्माकोल किंवा बॉक्स तुम्ही घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, इथे त्या थर्माकोलच्या वर सुंदर असे मल्टी कलरचे इथे स्टोन फॉर्म शीट लावलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता, तुम्ही असे स्टोन फॉर्म शीट त्या बॉक्सच्या वर चिटकून घेऊ शकता। स्टोन फॉर्म शीट घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही स्टोनचे तुम्हाला लेस भेटतात बघा। तुमच्याकडे सिल्वर असेल, गोल्डन असेल किंवा मल्टी कलरची जर स्टोनची लेस भेटत असेल तर ती तुम्ही घ्यायची आहे आणि ती स्टोनची लेस किंवा स्टोनचा फोम पेपर तुम्ही असं त्या बॉक्सवर चिटकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपण बेस तयार करून घ्यायचा आहे। बेस तयार केल्यानंतर नेक्स्ट थिंग येते वरचा स्टँड बनवण्यासाठी इथे तुम्हाला लागणार आहे सर्वप्रथम रिंग। तर ही पहा, ही रिंग आपल्याकडे साधारणतः जिथे क्लॉथ वर्क चालतात, स्टिचिंग वगैरे करणारे, आर्ट करणारे जे असतात त्यांच्याकडे ते असे रिंग अवेलेबल असतात। तर या रिंगचा एक पार्ट मी इथे फक्त सेपरेट काढून घेतलेला आहे आणि नंतर तुम्हाला लागणार आहे फ्लॉवर्स। आर्टिफिशियल फ्लॉवर्स अशी मार्केटमध्ये अवेलेबल असतात। छानशी तुम्हाला जे कलर पसंत पडतात त्या कलरचे तुम्ही असे फ्लॉवर्स घेऊ शकता। अशा पॅकमध्ये ते सेटमध्ये भेटतात फ्लॉवर्स। तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या कलरची आवड असेल त्या कलरची फ्लॉवर्स घ्यायची आहेत। सुशोभीकरण करण्यासाठी काही त्याला वरती असे आणखीन सुंदर असे नाजूक कळ्यांचे देखील फ्लॉवर्स तुम्ही घेऊ शकता। ग्लू म्हणून इथे चिटकवण्यासाठी बघा, हे अशा प्रकारे ग्लू भेटतं मार्केटमध्ये, तर ते घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इझिली आणि क्विक असं स्टिक करू शकणार आहोत। तर हे जे ग्लू आहे त्याला असे बारीक टिप आहे
तर त्या टिपला बघा इथे कसं लावायचं, रिंगवर तुम्ही क्विक ग्लू लावायचं आहे ॲडेझिव्ह म्हणून. त्याच्यावर हे जे आर्टिफिशियल फूल आहे गुलाबाचे फूल ते ठेवायचे आहे. उठून दिसण्यासाठी जे आपण कलर्स घेतलेले फ्लॉवर्स आहेत ना ते आपण अल्टरनेट कलरमध्ये लावायचे आहेत, म्हणजे कसं छानपैकी कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आपल्याला इथे दिसून येईल. तर इथे मी येल्लो आणि पिंकचं कॉन्ट्रास्ट केलेलं आहे आणि येल्लो आणि पिंकच्या कॉन्ट्रास्टमध्येच छानशी अशी गोल्डन कळ्या त्यांची त्या ठिकाणी बांधणी केली आहे. तर पहा अशा प्रकारे इथे मी मध्ये 2 फुलांच्या मध्ये गोल्डन कळ्यांचा लावलेलं आहे. तसेच पिंकमध्ये असे वेगवेगळ्या कलरचे भेटतात, जे तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि डेकोरेशनला लावू शकतात. तर अशा प्रकारे हे पूर्ण रिंगला ज्यावेळेस तुम्ही अटॅच कराल तर त्यावेळेस अशा प्रकारे सुंदर असं तुमचं डेकोरेटिव्ह स्टँड तयार होऊन जाईल. रिंगचा फ्लॉवरचं सेट तयार होईल. पहा किती सुंदर असं रिंग तयार झालेलं आहे फुलांचं आणि खूपच सुंदररित्या हे डेकोरेशन दिसत आहे. मध्येच डार्क पिंक कलरचे फ्लॉवर्स लावलेले आहेत बघा, आणखीनच कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन होऊन उठून दिसण्यासाठी. तर अशा प्रकारे रिंगचं स्ट्रक्चर आपण स्टँड तयार करून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया पाळणा म्हणजेच झुला. झुला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर बघा हे झुल्याचा बेस तयार करण्यासाठी इथे एक झाकण घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे जर टिफिनचं झाकण वगैरे काही असेल किंवा तुम्ही पुठ्ठ्याचं कार्डबोर्डचं देखील काही घेऊ शकता. असं झुल्यासारखा जो आकार बनेल तसं लहान आकाराचं काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर याच्यावर इथे बघा इथे झुल्यावर ग्लिटर दिसत आहे तुम्हाला. हे कशामुळे झाले तर त्या ठिकाणी ग्लिटर पेपर लावलेला आहे. हा जो ग्लिटर पेपर आहे साधासा हा ग्लिटर पेपर तुम्हाला भेटून जाईल किंवा ते नाही भेटलं तर गिफ्ट पेपर आपल्याकडे स्टेशनरी दुकानात पण भेटतात. तर गिफ्ट पेपर किंवा ग्लिटर पेपर आणून घ्यायचा आहे आणि त्याला या झाकणवर किंवा या स्क्वेअर शेपच्या किंवा झुल्याच्या साईजच्या बेसवर चिटकवून घ्यायचं आहे. तेही समजा तुम्हाला नाही भेटले पेपर्स तर देवाचे जे आसन असतात तर असे आसन तर प्रत्येकाकडे भेटतातच, कुठेही आपल्याला पूजेच्या ठिकाणी भेटतात, तेही तुम्ही लावून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे बेस तयार करून घ्यायचा आहे. बेस तयार करून घेतल्यानंतर या बेसला तुम्ही बघू शकता इथे छानशी लटकन अशी मोत्यांची माळ लावलेली आहे. याच्यामुळे आणखीनच सुंदर असा झुला आपल्याला झुला ज्यावेळेस हलतो त्यावेळेस ते लटकन छान हलतात. तर हे जी लटकनची लेस आहे तर ही लेस जी आहे आता सध्या मी सगळी लेस इकडे वापरली, माझ्याकडे आधी दुसऱ्या ठिकाणी वापर झाला होता, संपली आहे, त्यामुळे तुम्हाला इथेच दाखवते. तर अशा प्रकारे ही अशी लटकनची लेस जी आहे माळ तुम्हाला भेटून जाईल. ती लेस आणून घेऊन या झुल्याच्या बेसला तुम्ही चिटकवायची आहे आणि त्याच्यावर असा गोल्डन लेअर तुम्ही लावून घ्यायचा आहे. त्यानंतर या झुल्याला आणखीनच सुशोभित करण्यासाठी झुल्याची दोरी दाखवण्यासाठी आपण झुल्याच्या दोरीलाही इथे लेस लावलेली आहे. अशा प्रकारे जो आपले कलर्स आहेत, जे आपले फ्लॉवर्स आहेत त्या फ्लॉवर्सच्या ऑपोजिट कलरची लेस घेतली आहे जेणेकरून ते उठून दिसेल. तर इथे ब्लू कलरची, ब्लू आणि गोल्डन कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे. त्या रिंगपासून झुल्यापर्यंत अशी ती अटॅच करून घेतलेली आहे. रिंगपासून झुल्यापर्यंत लावून घ्या, इकडूनही तशा प्रकारेच. आणि झुल्याच्या बॅकग्राऊंडला मागच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे दोन्ही ठिकाणी सिल्वर कलरची, सिल्वर स्टोनची जी लेस आहे
तर ही अशी सिल्वर कलरची सिल्वर स्टोनची लेस भेटती. तर ही जी सिल्वर स्टोनची लेस आहे त्यांना आपण कट करून घेतले आहे आणि या सिल्वर कलरच्या स्टोनच्या लेसला इथे मागच्या साईडला आपण लावलेलं आहे. त्यामुळे आणखीनच सुंदर असं लुक आलेला आहे. तुम्हाला जर समजा ही अशी लेस नाही भेटली तर ही जी सिल्वर कलरची आहे, सिल्वर किंवा गोल्डन कुठेही तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाते. तर ते सिल्वर किंवा गोल्डनची लेस जी आहे ते तुम्ही कट करून इथेही लावू शकता. तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही अटॅच करू शकता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो ज्यावेळेस आपले लड्डू गोपाळ, आपले लाडके बाळकृष्ण ह्या झुल्यावर आपण स्थापित करू बसतील. त्यावेळेस आपण बाळकृष्णासाठी जेव्हा गाणं म्हणू त्यावेळेस बाळकृष्णांना त्यांना झुला हलवण्यासाठी इथे छानशी अशी सुंदर दोरी तयार केलेली आहे. दोरी म्हणून मी आता तुम्हाला दाखवलेली जी ही सिल्वर कलरची लेस आहे ती लेसच इथे मी 2 लेयर असलेली कट करून घेतली आहे आणि इथं ग्लूनी चिटकवून घेतली आहे. आपल्या लाडक्या लड्डू गोपाळच्या झुल्याला आणखीनच सुशोभित करण्यासाठी ही अशी छानशी लाईटिंग, नाजूक लाईटिंग तुम्ही घेऊ शकता. ह्या लाईटिंगला बघा इथे स्विच आहे. जेव्हा हे आपण ऑन करू बघा किती सुंदर असं नाजूक लाईट्स दिसत आहेत. तर हे जे लाईटिंग तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये किंवा जे काही डेकोरेशनचे स्टोअर असतात तिथे भेटेल. आजकाल या लाईट्स ज्या आहेत काचेच्या रंगीबिरंगी बाटल्या ज्या असतात त्या बॉटलमध्ये ठेवून सुशोभीकरणासाठी वापरतात. किंवा जे काही डेकोरेशनचे शॉप आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे भेटून जाईल. गिफ्ट हॅम्परमध्ये देखील आजकाल ह्या अशा लाईटिंग्स ठेवून गिफ्ट देतात. तर ह्या ज्या लाईटिंग आहेत ह्या लाईटिंगला आपण आपल्या लड्डू गोपाळच्या झुल्याला डेकोरेट करण्यासाठी वापरूया. तर हे पहा अशा प्रकारे लाईटिंग लावली आहे आणि सुंदर असा बाळगोपाळचा कृष्णांचा झुला तयार झाला आहे. लाईटिंग लावल्याने आणखीनच जास्त शोभा वाढली आहे या झुल्याची. वाव. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कृष्णा कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे कृष्णा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. तर अशा प्रकारे सुंदर असा आपला लड्डू गोपाळचा, आपल्या लाडक्या बाळकृष्णाचा झुला तयार झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या झुल्यावर बाळकृष्णांना स्थापित कराल त्यांना छानसे गाणे म्हणून, बाळकृष्णाचे गाणे म्हणून आपण झुला देईल त्यावेळेस जे सौंदर्य, जे देखावा असेल तो अप्रतिमच असणार आहे. तर चला मग तयारी करा तुम्ही सुद्धा. आमची तयारी ऑलमोस्ट झाली आहे. आता आम्ही बाळकृष्णाचे शृंगार तयार करणार आहोत. तर तुम्ही देखील बाळकृष्णाच्या झुल्याची तयारी करा आणि हा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अगदी उत्साहाने साजरा करा. कसा वाटला बाळकृष्णाचा झुला ते सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका. तर अशाच नवीन नवीन कलाकृतींसाठी, नवनवीन आयडियाजसाठी चॅनलला येणारे नवीन व्हिडिओज पाहत चला. कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
सर्व सेवा स्वामी चरणी अर्पण करते, श्रीकृष्ण चरणी अर्पण करते. कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 कृष्णा